गेलो. स्वामी महाराजांनी सांगितलं, आजी तुला ज्ञानेश्वरी वाचायची ना, ह्या पोरांच्या कशाला नादी लागते, मी तुला मार्ग सांगितला तर चालेल ना. त्यांनी सांगितलं तू दररोज 3 पारायणं करावं लागतील. पारायणं करताना मला वाचता येत नाही तर 3 पारायणं कसं करणार, तुझा विश्वास आहे का. आणि त्यांनी तिला एक ज्ञानेश्वरी दिली. तिच्याजवळ ज्ञानेश्वरी होतीच, परंतु त्यांनी गुरुवर्य साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी दिली आणि तिला सांगितलं हे जे अक्षरं तुटक आहेत ना, प्रत्येक अक्षरावर बोट ठेवायचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली अशी दिवसातून सकाळी 1 पारायण, संध्याकाळी 1 पारायण, दुपारी 1 पारायण. आजी कायम मंदिरातच राहायला लागली. आणि ते करता करता 6 महिन्याच्या नंतर ती एक दिवस आमच्या त्या अध्यात्म शांतीपीठावर आली आणि तिनं सांगितलं मला वाटतं मला थोडं अक्षर ओळख व्हायला लागली. मी म्हटलं कशी व्हायला लागली काय याच्यामध्ये, तुम्ही तर नाही ना शिकवलं, पण स्वामींचा मला उपयोग झाला असं मला वाटतंय म्हणे. म्हटलं वाच बरं हे. तिने लगेच सुरुवात केला, देवाचे द्वारी उभा क्षणवरी विठ्ठल विठ्ठल.